शासकीय नोकरीचा आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातला गेलाय। लातूरमध्ये हा प्रकार घडलाय। लातूरमधील 8 व्यक्तींना 47,20,000चा गंडा घातला गेलाय। आयकर विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शिक्क्यांचा वापर केला गेलाय। वॉटरमार्क, बारकोडसह अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचा सुद्धा वापर केलाय। चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। आरोपी अद्यापही फरार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। तर 47,20,000चा गंडा घातला गेलाय। या तरुणांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी। पाहूयात। शासकीय नोकरी लावण्याची आमिष दाखवून लातूरमधल्या जवळपास 8 जणांना 47,20,000 रुपयाचा गंडा घातल्याची एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि त्या प्रकरणी आता लातूरच्या गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांच्यासोबत ही घटना घडलेली आहे ते सगळे पीडित आता माझ्यासोबत आहेत। त्यांचे लॉयर्स पण माझ्यासोबत आहेत। नेमकी घटना काय आहे आणि कशा प्रकारे हा एवढा मोठा स्कॅम या लातूरमध्ये घडतोय, फसवणूक होते, काय नेमकं म्हणजे तुमच्यासोबत घडलेलं आहे, तुमचं नाव काय आहे आणि कशा पद्धतीने तुमची नोकरी लावतो म्हणून फसवणूक झालेली आहे? माझं नाव सौरभ श्रीहरी बिरादर आहे। आम्हाला इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये नोकरी लावण्यासाठी राधिका पन्हाळे यांनी आमच्याकडून काही पैशाची मागणी केली आणि आम्ही त्यांना पैसेही दिले आणि त्यांनी आम्हाला गव्हर्नमेंटचे जे ऑफर लेटर असते म्हणजे ते आम्हाला त्यांनी दाखवले आणि त्याच्यावर वॉटरमार्कही होतं गव्हर्नमेंटचं। त्यामुळे आम्ही आम्हाला त्यावर विश्वास पटला, त्यामुळे आम्ही त्यांना पैसे दिले। किती दिले? आम्ही त्यांना 20,35,000 रुपये दिले। लातूरमध्ये येऊन त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले। 16 लाख रुपये त्यांनी कॅश स्वरूपात इथं लातूरमध्ये येऊन घेतले। त्यानंतर आम्ही मुंबईला गेलो। मुंबईला त्यांनी इन्कम टॅक्स ऑफिसला आम्हाला नेण्यात आलं। तिथं आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमचे एनरोलमेंट नंबर पहा आणि त्यानुसार तुम्ही नंतर पुढची रक्कम आम्हाला द्या। असं करून मग तिथं गेल्यानंतर पण पैशाची मागणी केली त्यांनी। 3 अधिकारी म्हणूनच इंट्रोड्यूस केलं, परत त्यांचंच अजून बोलणं ऐकावं लागेल आम्हाला। पोलीस तर काहीच मदतच करत नाहीत। 2.5 महिने झाले त्यांनी अजून तिला अटक सुद्धा केली नाही। काय करणार आम्ही? मरायची वेळ आहे आमच्यावर आता। माननीय विशेष सत्र न्यायालय कराड यांच्या समोर ज्यावेळेस आम्ही ही परिस्थिती दाखवली त्यावेळेस माननीय विशेष सत्र न्यायालय कराड यांच्याकडून तात्काळ या पीडितांना, जे की त्या ठिकाणी त्यांनी विनाकारण आरोपी केलेलं होतं, त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे। बघा, कायद्यात विशेष महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय संविधानाचं कलम 142 जे की कंप्लीट जस्टिस बद्दल सांगतं। कंप्लीट जस्टिस, नॅचरल जस्टिस काय आहे, तर पीडिताला पूर्ण न्याय देणं हे म्हणजे कंप्लीट जस्टिस आहे, असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। आणि मग या पीडितांना जर पूर्ण न्याय द्यायचा असेल तर तो पूर्ण न्याय कसा देता येईल, ती त्यांची 47,20,000 रुपयाची रिकव्हरी बाकी आहे। गुन्हा दाखल होऊन सुद्धा 2.5 महिने उलटले, परंतु गांधी चौक पोलिसांना हे आरोपी सापडत नाहीत, याचं मात्र मोठं आश्चर्य वाटतं। त्यामुळे येणाऱ्या काळात या सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमके पुढे घडामोडी होतात ते पाहणं सुद्धा अगदी महत्त्वाचं होणार आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।